महाराज की जय भवानी, जय श्रीराम। कुर्ला फेस्टिवल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात, दिमाखात, जल्लोषात साजरा होतो आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंतजी, MSRDC चे मंत्री दादा भुसेजी, उपनेते अजय यशवंत जाधव आणि या कार्यक्रमाचे आयोजक तुमचे लोकप्रिय आमदार मंगेश कुडाळकर आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी ज्यांनी आता प्रवेश घेतला ते सर्व पदाधिकारी, त्यांचं शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो, त्यांचं देखील अभिनंदन करतो। गेले अनेक वर्ष, किती वर्ष झाले मंगेश याला? हा गेल्या वर्षी पण आलो होतो ना। आणि हा कुर्ला फेस्टिवल एकदम जोरदार असतो आणि भरपूर दिवस असतो। 20 दिवस कुठला फेस्टिवल मी बघितलं नाही, पण 20 दिवस फेस्टिवल, सगळ्यांची ताण भूक हरप, माणसांना सगळा आनंद लुटता आला पाहिजे यासाठी एकदम घाऊक मोठा फेस्टिवल ठेवणारा मंगेश कुडाळकर तुमचा आमदार, याचं मी अभिनंदन करतो। आज या संपूर्ण मैदानामध्ये पहिले येताना राम मंदिर बनवलेलं आहे, राम मंदिराचं दर्शन घेऊन आलोय आणि अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिर होतंय उद्घाटन। लाखो करोडो राम भक्तांचं स्वप्न आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार होताना आपल्या सगळ्यांना आनंद होतोय। आणि कार सेवकांचा देखील मुद्दामून अतिशय जाणीवपूर्वक त्यांचाही सत्कार इथं मंगेश कुडाळकर यांनी ठेवल्याबद्दल मी मंगेशलाही धन्यवाद देतो आणि कार सेवकांचं अभिनंदन करतो। कारण आपल्या जिव्हाळ्याचा, अस्मितेचा, श्रद्धेचा प्रश्न आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचंही स्वप्न होतं आणि धर्मवीर आनंदिके साहेबांनी त्यावेळेस जय श्रीराम त्याच्या विटेवर चांदीची वीट कार सेवेमध्ये भेट केली होती, ठाण्याला टेंबी नाका येथे। आणि म्हणून त्यांचं स्वप्न साकार होताना आपल्याला आनंद होतोय। बाळासाहेब असते तर आदरणीय मोदी साहेबांचं मनापासून त्यांनी अभिनंदन केलं असतं, त्यांना शुभेच्छा दिल्या असत्या। परंतु काही लोक त्या राम मंदिराच्या बाबतीमध्ये राजकारण करताना देखील आपण पाहिलं। काही लोक चेष्टा करायचे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, पहिले मंदिर फिर सरकार असं म्हणायचे। पण मोदी साहेबांनी मंदिर पण बनवलं, तारीख पण जाहीर झाली आणि 22 जानेवारीला त्याचं उद्घाटन होत आहे। देशभरात मोठा उत्साह आहे, जल्लोष आहे। जिकडे बघावं गल्ली बोळात प्रत्येक कार्यक्रमामध्ये जय श्रीरामचे नारे लावतात लोक। आणि काही लोकांनी राम मंदिराचं राजकारण करताना राम मंदिराच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकला आणि त्यांना साथ देणारे कोण? हिंदुत्वाचं नाव घेणारे, हिंदुत्व आम्ही सोडलं नाही असं म्हणणारे, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे, त्यांना डोक्यावर घेणारे, हेही आपल्या महाराष्ट्रामधून आपण पाहिलं।
आणि महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. खरं म्हणजे एवढा मोठा उल्हास उत्साह या देशात दिवाळी साजरी करताय सगळे लोक, हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळे लोक आज हा उत्सव साजरा करताना आपण पाहतोय. परंतु काही कपाळ करंटे लोकांनी त्याचं राजकारण करताय. आणि म्हणून मी हे सांगतो, जो प्रभु राम का नहीं वो किसी काम का नहीं. बरोबर है ना? जो राम का नहीं वो कुछ काम का नहीं. उसको कहा भेजना चाहिए? घर पे तो बैठे ही है, हमेशा के लिए बिठा दो. अभी निकले काम पे, सब सुपड़ा साफ होने के बाद काम पे निकलने से क्या फायदा है? पहले निकलते तो ठीक था. अभी बोले डीप क्लीन ड्राइव, मंगेशकडे आलो होतो ना, डीप क्लीन ड्राइव आपला स्वच्छता मोहीम सुरू आहे मुंबईमध्ये. मंगेशच्या इकडे पण आलो होतो. हे पब्लिक सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते आहे. दर रविवारी जवळपास 1 लाख लोकांना मी भेटतो. 1 लाख लोक 8-10 ठिकाणी थांबलेले असतात. डीप क्लीन ड्राइव्ह म्हणजे मुंबईची अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छता, पार झाडून काढायचं, त्याच्यातली माती स्क्रब हे करायची, काढून टाकायची, आणि त्यानंतर पाण्याने रस्ते स्वच्छ धुवायचे, फुटपाथ स्वच्छ धुवायचे. आता 500 टँकर महापालिकेने घेतलेत. मी सांगितले पुरणार नाही, 1000 टँकर घ्या. आलटून पालटून अल्टरनेट डेला मुंबईचे रस्ते स्वच्छ झाले पाहिजे, मार्केट स्वच्छ झाले पाहिजे, भाजी मार्केट असतील, इतर आपले मच्छी मार्केट असतील, ही स्वच्छ झाली पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना मी आयुक्तांना दिल्या. आणि ते करत असताना मुंबईतलं प्रदूषण 350 वर गेलं होतं. आता ते 120 वर आले, 100 वर आले. हा बदल झालेला आहे, हा परिणाम झालेला आहे. आणि परवाच्या दिवशी आदरणीय राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते या महाराष्ट्राला स्वच्छतेमध्ये देशात नंबर 1 चं पारितोषिक मिळालंय. स्वच्छ भारत अभियान आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलं होतं. तेव्हा देखील काही लोक टिंगल चेष्टा करत होते. परंतु आज आपण पाहतोय की त्या स्वच्छता भारत अभियानचं किती महत्व आहे. आज म्हणून आपण मुंबईमध्ये आरोग्याची काळजी घेतली. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुमच्याकडे आहे ना, 5. आज देखील मी त्या वैभव भराडकरच्या इथे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचं उद्घाटन केलं. काही नाही, बांधकाम नाही, पक्का डॉक्टर, पक्का दवाखाना नाही. 3 कंटेनर लावले, 3 एअर कंडिशन कंटेनर. तिथं तपासणी होते, तिथे औषध गोळ्या मिळतात, तिथे MBBS डॉक्टर बसतो, स्टाफ बसतो, मोफत, सगळं मोफत. मी त्या डॉक्टरांना विचारलं की कसले औषध देता? बोले ताप आला, थंडी आली, व्हायरल झाला, आपण इंजेक्शन गोळ्या देतो. मी त्यांना बोललो पोटदुखी झाल्यावर देतो की नाही काय? बोल्या त्याचंही आम्ही देतो, पोटदुखीचं इंजेक्शन. ते थोडं मोठं, कारण आपण जी कामं करतोय सरकार आणि तुमचा आमदार जे काम करतोय, सगळ्या राज्यामध्ये आपलं काम चालू आहे, मुंबईमध्ये काम चालू आहे. त्यामुळे अनेक लोकांना पोटदुखी सुरू झालेली आहे आणि त्यांच्यासाठी देखील मोफत ट्रीटमेंट आपण बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये ठेवलेला आहे. त्याची गरज आहे. आणि म्हणून राजकारण किती करायचं हे ठरवायला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, मुंबईचं सुशोभीकरणाचं काम आपण सुरू केलं. आज त्याचं उद्घाटन इथे केलं. रस्त्याने जाताना आम्ही पाहतो मंगेश कुडाळकर यांनी जे सुशोभीकरणाचं काम केलेलं आहे, अतिशय उत्तम काम आहे. या मतदारसंघामध्ये लोकांना जे पाहिजे
ते देण्याचं काम केलंय। आणि म्हणून या मूलभूत सोयी सुविधा ज्या आहेत, पाणी, रस्ते, दिवाबत्ती, गार्डन, हे सगळं लोकांची ही काळाची गरज आहे। आणि म्हणून मी मंगेश कुडाळकर यांचं मनापासून अभिनंदन करीन, त्यांना शुभेच्छा देईन की अतिशय कमी बोलून जास्तीचं काम या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं आहे। आणि म्हणून एक आदर्श आमदार कसा असतो ते मंगेश कुडाळकरच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे। आणि ज्या वेळेस 1.5 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही एक धाडसी निर्णय घेतला, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेतली आणि या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांच्या मनातलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न जेव्हा केला आणि युती धर्म पाळण्याचं काम आम्ही केलं, त्यावेळेस तुमचा मंगेश कुडाळकर हा सुरुवातीपासून माझ्या खांद्याला खांदा लावून उभा होता। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हा मोठा फेस्टिवल आहे आणि धकाधकीच्या आयुष्यामध्ये असा फेस्टिवलचा आनंद पण घेतला पाहिजे। आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे। काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात, काही स्टॉल आहेत, तिकडे बच्चे कंपनी खेळती आहे, तिकडे आपले तरुण आहेत, इकडे वयोवृद्ध आहेत, सगळे लोक या फेस्टिवलचा आनंद घेत आहेत। सगळ्यांसाठी हा फेस्टिवल मंगेश कुडाळकर यांनी उपलब्ध करून दिलेला। म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, त्यांनी मगाशी सांगितलं की या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत, शासनाने प्रदान केलेल्या जमिनीचं जे कलेक्टर लँड आहे त्या फ्री होल्ड करण्यासाठी जी 10 ते 15% शुल्क आकारतो आपण, त्यामुळे हाऊसिंग सोसायटीना परवडत नाही। 10-15% ते 5% आणण्याचं त्यांनी विनंती केलेली आहे। आणि आम्ही सरकार कोणाचं आहे? सर्वसामान्यांचं सरकार आहे। आणि म्हणून ज्या सोसायट्या ज्यांचं डेव्हलपमेंट होत नाही, ज्या SRA अडकलेल्या आहेत, बिल्डर पळून गेले आणि त्यांना भाडंही मिळत नाही, असे सर्व प्रकल्प आपण सरकार टेक ओव्हर करतोय। सरकार मग त्याच्यामध्ये म्हाडा, MMRD आहे, MSRDC असेल, सिडको आहे, अशा संस्थांनी पुढे येऊन हे रखडलेले प्रकल्प पूर्ण केले पाहिजे, अशी भूमिका आणि पॉलिसी देखील सरकार बनवते। आणि तुमचे हे जे कलेक्टर लँडवरचं शुल्क आहे ते 15% असल्यामुळे ते परवडत नाही आणि विकास थांबलेला ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून या 5%वर हे सरकारचं काम चालू आहे आणि लवकरच धोरणात्मक निर्णय आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत आणि या रखडलेल्या ज्या सोसायट्या आहेत त्यांचा पुनर्विकास, त्याचा मार्ग मोकळा नक्की होईल। त्याचबरोबर दुसरं, मेट्रो 2B साठी काही प्रमाणात आपलं बाधित होत आहेत लोक आणि त्यांना कुठेही MMRDच आहे काय, MMRDचं त्याला तुम्हाला काय क्रीडा संकुल पाहिजे, जागा कुठे? मग जागा असेल तर क्रीडा संकुल तुम्हाला दिलं। MMRDAच्या आयुक्तांना मी सांगतो की तात्काळ त्याचा DPR तयार करा। मंगेश तुम्ही जाऊन त्यांना भेटून घ्या। मी त्यांना सांगतो की शेवटी आपले तरुण जे आहेत, आज कोणीतरी आपण कुणाचा शिवछत्रपती पुरस्कार दिला, प्रताप शेट्टी, असे अनेक छत्रपती पुरस्कार विजेते या मंगेश कुडाळकर यांच्या मतदारसंघातून, मुंबईतून झाले पाहिजे। पण त्यांना जागा पाहिजे, प्लॅटफॉर्म पाहिजे, सगळ्या सुविधा पाहिजेत आणि ते द्यायचे असतील तर आपल्याला या स्पर्धात्मक युगामध्ये अशा प्रकारची क्रीडा संकुल अत्याधुनिक त्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून
आपल्याला या ठिकाणी MMRDAच्या माध्यमातून ते देण्याचा निर्णय आपण घेऊ आणि संपूर्ण जे होतकरू तरुण आहेत त्यांना एक त्यांच्या टॅलेंट आहे त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम आपण नक्की करू। शेवटी आपल्या सगळ्यांचे सरकार आहे आणि त्याचबरोबर तिसरं काय बाबा आहे रेल्वे नोटिसा देतात ना आणि म्हणून मला वाटतं आणखी काय निधी तर भरपूर भेटलेला। निधी किती भेटलाय? बऱ्यापैकी निधी आहे म्हणाले। मागच्या 2.5 वर्षात काही भेटत नव्हता। मागच्या 2.5 वर्षामध्ये निधी नव्हता। निधी होता पण दिला पाहिजे ना। देण्याची तेवढ्या पुरतं मर्यादित राहून चालत नाही। हे कुटुंब देखील सांभाळलं नाही। कुटुंबातले माणसं पण गेले सोडून बाहेर। हे कुटुंब आपलं हे मोठं कुटुंब आहे। हे सगळे जे बसलेत ते आपले कुटुंब आहे। अख्खा महाराष्ट्र आपलं कुटुंब आहे। बाळासाहेब सांगायचे सर्व शिवसैनिक आहेत म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे। आता सांगतात मी आहे म्हणून तुम्ही आहात। असं उलट काम चालतं का? हे व्यासपीठावर बसलेले सर्वजण जीवाचं रान करून आपण पक्ष वाढवला, संघटना वाढवली आणि म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये जे काही विकासाची कामं सुरू आहेत, आज बाळासाहेबांच्या विचारांना आपण पुढे घेऊन जातोय। त्यांचं स्वप्न साकार आपण करतोय आणि म्हणूनच अहंकार बाजूला ठेवून राज्याचं हित कशामध्ये आहे हे राज्यकर्त्याने पाहिलं पाहिजे। मी भला आणि आपल्या पुरतं वैयक्तिक चालत नाही आणि म्हणून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आम्ही चालू केला। मी माझ्या घरी, तुम्ही तुमच्या घरी, असं आमचं सरकार नाहीये। आम्ही तुमच्या दारी येऊन तुम्हाला ज्या योजना देण्याचं काम करतोय त्यामुळे 2,20,00,000 लोकांना त्याचा लाभ मिळालाय। परवाच्या दिवशी महिला सक्षमीकरणासाठी त्या कार्यक्रमामध्ये 92,000 महिला होत्या मोदी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये आणि म्हणून महिला बचत गट, महिलांचं सक्षमीकरण, महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं त्यांना ताकद देण्याचं काम आपण करतोय। महिलांना एसटी मध्ये 50% सवलत आपण दिलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बदल होतोय। आपण शेतकऱ्यांना योजना दिलेल्या आहेत, आपण कष्टकऱ्यांना आपण योजना दिल्या, त्यांच्याबद्दल निर्णय घेतलेत आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून आपण काही केलं तरी त्याच्यावर टीका करतात। काय आता डीप क्लीन वर त्याच्यावरही टीका। डीप क्लीन एवढा जोरात चाललाय की त्यांना आता भीती वाटते पुढे येणाऱ्या काळात संपूर्ण क्लीन स्वीप होऊन जातील आणि त्यामुळे डीप क्लीनची बाधास्ती घेतलेली आहे त्यांनी आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो। जाऊ द्या, त्यांना आरोप करू द्या। हा एकनाथ शिंदे त्यांना कामातून उत्तर देईल, कामातून उत्तर देईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।